मंडळी नमस्कार. तुम्हाला आज मी दाखवत आहे गोड चटणीची रेसिपी. गोड चटणी म्हणजे जी आपण पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरीमध्ये वापरतो ना, दहीवडा याच्यामध्ये जी लागणारी चटणी आहे ना, तिची रेसिपी आहे ही. याच्यामध्ये ना आपण 2 टमॅटो टाकले आणि 200 ग्राम खजूर, मिरची पावडर आणि मीठ आणि जिरेपूड हे सगळं आपण कुकरमध्ये सगळं टाकून दिलं आणि 4-5 शिट्ट्या काढून घेतल्यात. हे छान सगळं शिजून घेतलं आहे. आता याला फक्त आपण मिक्सरमधून दळून घेऊया आणि गाळून घेऊया. हे बघा, मी तिला मिक्सरमध्ये दळून घेतली. छान अशी हिला दळून घ्यायची आणि गाळून घ्यायची चाळणीमधून. हे बघा, आपली चटणी तयार आहे. आपली चटणी तयार आहे. ही बघा, 2 टमॅटो, 200 ग्राम खजूर आणि थोडासा गूळ, लाल मिरची, जिरं वगैरे, मीठ, बस, बाकी काही नाही याच्यामध्ये. एवढी झाली बघा आपली चटणी. हिला ना तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीझरमध्ये. 15 ते 20 दिवस आरामाने चालते. खूप छान होते ही चटणी. ही चिंच टाकून पण होते. काही लोक टमॅटोऐवजी चिंच वापरतात, काही लोक लिंबू पण वापरतात, पण आपण टमॅटो टाकून केली. ॲक्च्युली हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जी मिळते ना, ती या पद्धतीनेच असते. चला मंडळी, तुम्हाला कशी आवडली असेल माझी चटणीची रेसिपी तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज पुरतं एवढंच मंडळी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.